नमस्कार, मी प्राध्यापिका वर्षा भोसले. शारदीय नवरात्र आजची 9वी माळ. माता सिद्धिदात्रीची आराधना करण्याचा दिवस. माता सिद्धिदात्री सर्व मनुष्य जातीच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारी, सिद्धीकडे घेऊन जाणारी ही माता सिद्धिदात्री. घटस्थापनेपासून म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महिषासुर मर्दिनी माता भगवती विविध रूपात चंड, मुंड, शुंभ, निशुंभ, रक्तबीज यासारख्या असुरांचा वध करते. या असुरांचा वध करणे, अशुभाचा नाश करणारे हे अशुभनाशिनी नवरात्र. प्रभू श्रीरामाने सुद्धा महिषासुर मर्दिनीची आराधना याच काळात केली आणि रावणाशी युद्ध करून सीतेला परत अयोध्येमध्ये घेऊन आले. तो काळ सुद्धा हाच रामराज्याकडे घेऊन जाणारा. आपणही या रामराज्यासाठी महिषासुर मर्दिनीची आराधना करत असताना आपण गेले 9 दिवस ज्या मातेच्या विविध रूपांचा आणि वृत्तींना अभ्यास केला, समजून घेतलं, त्याची आराधना केली. या देवी सर्वभूतेषु असं आपण म्हणतो. सर्वभूतेषु म्हणत असताना ही देवी मातेचं हे नवरात्र फक्त महिलांपुरतं, स्त्रियांपुरतं मर्यादित नाही, तर ते सर्वांसाठी आहे. म्हणूनच विठोबाला आपण विठू माऊली म्हणतो, ज्ञानोबा माऊली म्हणतो. हे मातृत्व जसं स्त्रीमध्ये आहे तसंच ते पुरुषांमध्येही आहे. एवढंच नाही तर प्राणीमात्रांमध्ये सुद्धा आहे. कासवीन जेव्हा तिच्या पिलांना जन्म देते त्यावेळेस आपल्या नजरेने त्या पिलांची पोटं भरते ती. आणि विंचविणीला तर माहीत असतं आपण पिलांना जन्म दिल्यानंतर आपलं आयुष्य संपणार आहे, तरी सुद्धा ती पिलांना जन्म देते. आणि जन्म दिल्यानंतर तिची पिलं डंख मारून, भुकेपोटी तिला डंख मारून तिला संपवतात. आपण संपणार आहोत हे माहीत असलं तरी सुद्धा पिलांना जन्म देणारी ही माता, हे मातृत्व हे प्राणीमात्रांमध्येही आहे. या मातृरूपाला, या मातृशक्तीला आवाहन आणि वंदन करण्याचा हा सगळा काळ, तिला समजून घेण्याचा काळ. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः. या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण, लज्जारूपेण, शक्तिरूपेण, क्षमारूपेण अशा विविध रूपांना समजून घेऊन आपणही या देशाला रामराज्याकडे घेऊन जाण्यासाठी आपल्या वृत्तीमध्ये बदल करून रामराज्यासाठी सगळ्यांनी एकरूप होऊया. सगळ्यांनी एकसंघ होऊन एक दिशेने वाटचाल करू. माता सिद्धिदात्री रामराज्याच्या निर्मितीसाठी सज्ज आहे. गरज आहे आपण सगळ्यांनी एकसंघ होऊन पुढे येण्याची. यासाठीच सगळ्यांना प्रार्थना करते. माता सिद्धिदात्रीच्या चरणी वंदन करते. नवरात्रीच्या या नवदुर्गांना, नवशक्तीला, नवरूपाला, नववृत्तीला वंदन करते. जय जगदंब, जय दुर्गे.